पीएम किसानचा 21वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये मित्रांनो, त्या शेतकऱ्यांकरिता एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 21वा हप्ता मिळालेला नाहीये, तर त्या शेतकऱ्यांनी खचून न जाता, निराश न होता, महत्त्वाचा विषय जो आहे किंवा त्यांना हप्ता न भेटल्याची जी कारणं आहेत, ती कारणं पाहायची आहेत आणि ती कारणं, त्या त्रुट्या ज्या आहेत, त्या त्रुट्या दुरुस्त करावयाच्या आहेत आणि त्यांचा जो हप्ता आहे पीएम किसानचा, तो पूर्ववत सुरू होणार आहे मित्रांनो. यावेळेस आले नाही म्हणजे इथून पुढे येणार नाही अशातला काही भाग नाहीये. दुसरी गोष्ट, नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेचा डाटा, यादी ही सर्व पीएम किसान योजनेच्या धर्तीवरच त्या डाटानुसारच मिळते. परंतु नमो किसानचे हप्ते तुम्हाला, नमो किसानचे पैसे, अनुदान तुम्हाला मिळणार आहे. तर आता महत्त्वाचा विषय म्हणजे पीएम किसानचा हप्ता न आलेल्या शेतकऱ्यांनी काय काय करायचं आहे. तर पीएम किसानचा हप्ता न आलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचा बँकेचा खाते क्रमांक जो आहे तो सुद्धा तपासायचा आहे. जमिनीची नोंदणीची जी माहिती आहे, फेरफार वगैरे आहे, फेरफार वगैरे ते सुद्धा चेक करायचे आहे, अपडेट करायचे आहेत. आधार बँक लिंकिंग जे आहे ते सुद्धा बघावायचं आहे. आधारवरचं आणि बाकीच्या म्हणजे बँक पासबुकवरचं जे स्पेलिंग आहे ते बरोबर आहे की नाही ते सुद्धा बघावायचं आहे. फार्मर आयडी केलेला आहे का नाही ते बघायचं आहे. फार्मर आयडी अप्रूव्ह आहे का नाही ते बघायचं आहे. फार्मर आयडी, आधार कार्ड आणि सोबतच 7/12 या सर्व गोष्टीवरचं जे बँकेच्या पासबुक, या चारही गोष्टीवरचं नाव, स्पेलिंग मिस्टेक, सरनेम वगैरे तुमचं जे काय असेल ते सेम टू सेम एकसारखं असणे गरजेचं आहे मित्रांनो. आणि सोबतच ज्याप्रमाणे आपण बँकेची ई-केवायसी करतो त्याप्रमाणेच पीएम किसानची सुद्धा ई-केवायसी करावं लागते मित्रांनो. तर पीएम किसानची ई-केवायसी फिंगरद्वारे किंवा ओ-टी-पीद्वारे करून घ्या मित्रांनो. ह्या गोष्टी केल्याच्या नंतर तुम्ही तुमचं स्टेटस पीएम किसान पोर्टलवर चेक करू शकता मित्रांनो. आणि नक्कीच पुढचा जो येणारा हप्ता आहे तो वेळप्रसंगी तुम्हाला 21वा आणि 22वा असे दोन्ही मिळून 4,000 रुपये तुमच्या खात्यावर येऊ शकतात मित्रांनो. सोबतच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक अंदाजे सांगून देतो. सरळ अंदाज आहे की 4 महिन्याच्या अंतराने मिळणार, लवकर तर काही मिळणारच नाही. तर फेब्रुवारीच्या शेवट पीएम किसानचा येणारा 22वा हप्ता मिळण्याची सुद्धा दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे मित्रांनो. तर आशा करतो की पीएम किसान संदर्भात म्हणजे पीएम किसानचा 21वा हप्ता न आलेल्या शेतकऱ्यांकरिता हा व्हिडिओ, ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल. तर अशीच माहिती मी आपणापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचू शकेल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा मित्रांनो. आणि सर्व इतर शेतकरी बांधवांपर्यंत, शेतकरी पुत्रांपर्यंत ही माहिती, हा व्हिडिओ पोहोचावा याकरिता हा व्हिडिओ सुद्धा त्यांच्यापर्यंत सर्वदूर शेअर करा मित्रांनो. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन इंटरेस्टिंग महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्र.